हॅलो फ्रेंड्स, आपण आता दुसरा पॉईंट पुढे डिस्कस करणार आहोत वेक्टरमधला। त्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ए बार ए कॅप काढून घेतला, ए कॅप काढलेला आहे, बी कॅप काढलेला आहे, ए बार डॉट बी बार कसं काढायचं शिकलो, ए बार क्रॉस बी बार कसं काढायचं शिकलो, ए बार क्रॉस बी बारचा मॉड्युलस कसं काढायचं शिकलो। आता आपण पुढचा जो पॉईंट आहे त्या पॉईंट आहे तो म्हणजे 1 काय, आणि त्या ए बार क्रॉस बी बारचा कॅप सुद्धा शिकलो। आता पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये ए बार प्लस बी बारचा कॅप काढायला विचारले तुम्हाला, ए बार मायनस बी बारचा कॅप विचारले आणि अँगल बिटवीन द टू व्हेक्टर्स असा पुढचा आपला व्हिडिओ आहे। आणि मागचा जर व्हिडिओ जर तुम्ही जर शांतपणे जर पाहिला तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदरपणे लक्षात येईल। तर आणि प्रत्येक व्हिडिओ लक्षात घ्या मित्रांनो, तर प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला प्रत्येक पॉईंट ना पॉईंट अगदी व्यवस्थित समजून सांगितलेला आहे। तुम्हाला इथे दोन वेक्टर देईल बघा, ए बार इक्वल टू 2i मायनस जे प्लस 6k, बी बार इक्वल टू 2i मायनस 3j प्लस k। हे पॉईंट मागच्या व्हिडिओमध्ये होते पण ते मी मुद्दाम कट करून, कारण मोठा व्हिडिओ होते म्हणून पुन्हा छोटा व्हिडिओ करण्यासाठी पुन्हा हे पॉईंट सेपरेट घेतलेले आहे, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे सेपरेट पॉईंट घेतलेले आहे। आता हा वेक्टर आहे बघा, तुम्हाला काय प्रश्न विचारलाय, व्हॉट इज द क्वेश्चन, ए बार प्लस बी बार कॅप मीन्स फर्स्ट यू हॅव टू फाइंड ए बार, पहिल्यांदा तुम्हाला काय करायला पाहिजे, ए बार प्लस बी बार हे फाइंड करायला पाहिजे। मीन्स ए बार आणि बी बारची ॲडिशन करायला पाहिजे, दॅट इज 2i मायनस जे प्लस 6k प्लस बी बार मीन्स 2i मायनस 3j प्लस k इक्वल टू या दोघांचे ॲडिशन 4i, या दोघांचे ॲडिशन मायनस 4j आणि या दोघांचे ॲडिशन 7k। आणि त्याचा कॅप काढायचा। कॅप काढणे म्हणजे काय, तर हे आहे तसे बघा, ए बार प्लस बी बार कॅप मीन्स ए बार प्लस बी बार डिवाइड मॉड्युलस ऑफ ए बार प्लस बी बार, हा त्याचा अर्थ असतो। कॅप काढणे म्हणजे काय काढणे, तर ए बार प्लस बी बार कॅप इक्वल टू ए बार प्लस बी बार डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार, म्हणजे जे आहे त्याचं हे हा जो वेक्टर आहे कुणाचा आलाय, ए बार प्लस बी बारचा वेक्टर आहे। मग कसं केलं, हा 2i प्लस 2i 4i मायनस 1j मायनस 3j, मायनसची ॲडिशन होते, मायनस मायनसची ॲडिशन होते आणि आन्सरला मायनसच साइन देतात, -1 -3 -4 आणि 6 + 1 7, 6 1 + 7 आणि मग आता हे बघा, हे झाला तुमचा ए बार। मग हे आहे तसं ए बार प्लस बी बार आहे तसं लिहिणार, 4i मायनस 4j प्लस 7k डिवाइड त्याचाच मॉड्युलस कोणाचा घ्यायचा आहे, ए बार प्लस बी बारचा मॉड्युलस घ्यायचा आहे मला, म्हणजे त्याच्याच कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन, याच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, हा कोएफिशियंटचा स्क्वेअर। आणि लक्षात घ्या मुलं काय चूक करतात ते सांगतो, -4चा स्क्वेअर हे मायनस आत लिहायचं आहे, मुलं इथं मायनस इथे देतात पण 4 आत लिहितात, त्यामध्ये सबट्रॅक्शन करतात, तर तसं नाही करायचं। माझा वर्ड काय आहे, या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन, म्हणजे हा कोएफिशियंट ब्रॅकेटमध्ये आला पाहिजे, प्लस 7चा स्क्वेअर आणि मग आन्सर बघा, 4i मायनस 4j प्लस 7k डिवाइड 16 प्लस 16 प्लस 49, याची ॲडिशन तुम्हाला माहितीच आहे, 16 प्लस 16 32, 32 प्लस 49 81, 32 प्लस 18 49 81 आणि तो 81 आपण प्रत्येकाला सेपरेट देऊ शकतो, √81 आणि √81 हे झालं तुमचा त्या ए बार प्लस बी बारचा कॅप। कॅप म्हणजे लक्षात घ्या तो व्हेक्टर डिवाइडेड बाय त्याचाच मॉड्युलस, तो व्हेक्टर डिवाइडेड बाय त्याचा मॉड्युलस हे विसरायचं नाही, लक्षात घ्या।
आता दुसरा क्वेश्चन हा समजला का बघा, ए बार प्लस बी बार फाइंड केलो आणि त्याचाच आपण मॉड्युलस घेतला आणि सेपरेट डिनॉमिनेटर. आता तिथंच तुम्हाला विचारलं बघा, ए बार मायनस बी बार म्हणजे हे ए बार प्लस बी बारच्या ऐवजी काय मायनस आहे. मग मी इथे काय करतोय बघा, हा ए बार आहे तुमचा, इट इज मायनस, त्याला ब्रॅकेट करतो मी, थोडंसं त्याला ब्रॅकेट करतो कारण मायनस असल्यामुळे आतली ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होतात. when we take the minus sign outside the bracket the signs changes. just त्याच्या ऑपोजिट साइन होणार, प्लस साइनचं होणार मायनस, मायनस होणार प्लस, प्लस होणार मायनस. सो 2i minus j plus 6k, I will change the sign. I will change the sign, that is minus 2i minus plus 3j minus k equal to 2i minus 2i, that is 0i, look here, plus 2i minus 2i, 0i लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी स्टेप म्हणजे टर्म जे आहे ते नाही तरी चालेल आयची, पण असावं तुमच्या समोर की जेणेकरून तुम्हाला माहित असलं पाहिजे 0 आहे, कोएफिशिएंट इज 0. minus j plus 3j, that is 2j, and 6k minus k, that is 5k. 6k plus minus 5k is the 6k minus 1k is the 1k is the 5k. It is the a bar minus b bar. आता बघा इथं याचा मॉड्युलस करायचं आहे मला, मॉड्युलस ऑफ ए बार, सॉरी याचा काय करायचं मला, कॅप करायचं. काय करायचं, कॅप मीन्स ए बार मायनस बी बार कॅप, ए बार मायनस बी बार कॅप इक्वल टू ए बार मायनस बी बार डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार मायनस बी बार. हा आपला फॉर्म्युला काय होतो, ए बार मायनस बी बार, ए बार मायनस बी बार कॅप इक्वल टू ए बार मायनस बी बार डिवाइडेड बाय ए बार मायनस बी बार, मॉड्युलस त्याचा घ्यायचा. मग हे आहे त्याचा फॅक्टर मानतो मी 0 आहे, 2j 5k डिवाइड मॉड्युलस मीन्स अंडर रूट 0 स्क्वेअर 2 स्क्वेअर 5 स्क्वेअर इक्वल टू 0i plus 2j plus 5k divide 2 square is 4, 0 square is 0, 5 square is 29, 25 plus 4 29, root 29. सेपरेट केला तरी चालेल, असंच ठेवला तरी चालेल. रूट 29 आपण आयला सेपरेट करू शकतो, जेला सेपरेट करू शकतो, केला आपण सेपरेट करू शकतो. तर इकडे बघा हे 0 बाय रूट 29 आय असं म्हणू शकता, 2 बाय रूट 29 जे म्हणू शकता, 5 बाय रूट 29 जे म्हणू शकता. इट इज द, आता हे जे असतं एक्स कोऑर्डिनेट, एक्स ॲक्सिसच्या संदर्भात आय असतो, that is in the direction of x axis, in the direction of j axis, y axis, and in the direction of k. Means x, y, z, these are the points in the direction of I, y, j. म्हणजे x axis च्या डायरेक्शनला I युनिट वेक्टर असतो, y axis च्या संदर्भात j युनिट वेक्टर असतो, k axis च्या संदर्भात j, z axis च्या संदर्भात k हा युनिट वेक्टर असतो. अशा पद्धतीने हे तुम्हाला a बार मायनस b बार, हे थोडक्यात काय मगाशी प्लस होतं, इथं मी सबट्रॅक्शन केलो, सबट्रॅक्शन केल्यामुळे ही साइन चेंज होणार आणि ही साइन चेंज झाली की तुम्ही काय करणार, या पद्धतीनं तुम्हाला तो वेक्टर घ्यायचा, त्याचा जो मॉड्युलस घ्यायचा. समजलं, हा ही पॉईंट तुमचा इथे सापडला, हा ही पॉईंट समजला. आता अँगल बिटवीन द टू वेक्टर्स, क्वेश्चन काय, अँगल, हे जे दोन वेक्टर्स दिले तुम्हाला ए बार आणि बी बार, जे पोझिशन वेक्टर दिले त्या वेक्टर मधले अँगल फाइंड करायचा आहे. आणि तो फॉर्म्युला आहे अँगल बिटवीन टू वेक्टर्स, त्यात cos थीटा
इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार. मला सांगा पहिल्याच याच्यामध्ये पहिला जो आता आपण जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये ए बारचा मॉड्युलस कसा काढायचा बघितला, बी बारचा मॉड्युलस कसा काढायचा बघितला, डॉट कसा काढायचा फायदे केलेला. मग मी काय करतो आणखी एकदा सांगतो. ए बार डॉट बी बार म्हणजे ए बार लिहून घ्यायचा 2i मायनस जे प्लस 6k डॉट 2i मायनस 3j प्लस k डिवाइड मॉड्युलस ऑफ ए बार याचा अर्थ याच्या कोएफिशिएंटच्या स्क्वेअरचे ॲडिशन 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. बार मॉड्युलस मीन्स तो जो वेक्टर आहे त्याच्या आयच्या कोएफिशिएंटची स्क्वेअर, जेच्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर, केच्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ आय स्क्वेअर ऑफ कोएफिशिएंट ऑफ आय प्लस स्क्वेअर ऑफ कोएफिशिएंट ऑफ जे प्लस स्क्वेअर ऑफ कोएफिशिएंट ऑफ के. सिमिलर like here 2 square minus 3 square 1 square that is. आता याचा डॉट घ्यायचा म्हणजे मगाशी पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर बघा तरी सुद्धा आणखी एकदा सांगतो. डॉट घेणे म्हणजे आय कोएफिशिएंट आयचे कोएफिशिएंट त्यांची मल्टिप्लिकेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ आय 2 into 2 multiplication of coefficient of j 1 minus 1 minus 3 minus 1 minus 3 plus 3 minus 1 minus 3 plus 6 into 1 6 divided by that is 2 square is 4 plus 1 plus 36 2 square is 4 plus 9 plus 1 and it will use and that is the modulus. लक्षात घ्या मॉड्युलस मध्ये घ्यायचं. का घ्यायचं? ॲक्यूट अँगल विचारलं समजा हे जर ऑब्च्युस अँगल ॲक्यूट अँगल विचारला तर हे मॉड्युलस निगेटिव्ह साइन जर न्यूमरेटर निघून जातं ना. सो मॉड्युलस इक्वल टू 6 plus 4 10 plus 3 13 divided by 40 plus 1 41 10 plus 4 14 it is cos theta. and जर तुम्हाला थीटा जर काढायला विचारलं थीटा that is the cos inverse of 13 divided by इथं मायनस असेल तर निघून जाणार आणि मॉड्युलस निघून जाणार, प्लस असेल तरी निघून जाणार, काय प्रश्न येत नाही. प्लस हे काम काय करतं मॉड्युलस, मायनस असेल तर त्याचं प्लस करण्याचं काम ते करते. तर त्यांची मल्टिप्लिकेशन करू आणि दोघांची रूट निघत नाही. 14 1 जार 14 14 4 जार 56 plus 1 57. It is the answer. That is the angle between two vectors is the cos inverse of 13 by 5 root 574. It's answer. एक आपल्याला काय काढणं शक्य नाही ते तसंच ठेवायचं. नाही तर मग बघा ह्याचं रूट काढून घ्यावं लागेल आणि तुमच्या लॉगॅरिथमिक टेबलमधला कोसाइन इनवर्स कॉस इनवर्सचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल पॉईंटमध्ये मिळू शकतो. ओके, हे अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे. आता याच्यात तुम्हाला जर ह्या दोन वेक्टर दिलेले आहेत हे जर अँगल बिटवीन द टू वेक्टर्स याच्यात तुम्हाला आणि काय विचारण्याची शक्यता आहे. याचे दोन वेक्टर दिलेले आहेत तुम्हाला काय विचारतील तर फाइंड क्वेश्चन विचारतील फाइंड ए बी बार असं वेक्टर विचारतील. ए बी बार बिकॉज ए बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ कॅपिटल ए, बी बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ कॅपिटल बी. सो ए बी बार जर विचारलं तर सोपं आहे. बी बार मायनस ए बार पोझिशन वेक्टर ऑफ म्हणजे तसं बघितलं तर ओ बी बार मायनस ओ ए बार तुमच्या फिजिक्सच्या कन्सेप्ट प्रमाणे ओ बी बार असं असतं. ॲक्च्युअल असं असते आपल्याला तिची काही गरज नाही आहे पण ओ बी बार मायनस ओ ए बार आणि मग तो ओ बी बार म्हणजे बी बार असतो, ओ ए बार म्हणजे ए बार असतो. सो बी बार मायनस ए बार असं आपण हे ओ बी बार हे आपल्या फिजिक्समध्ये ओरिजिन विचारात घेऊन आपण त्याचा पोझिशन वेक्टर विचारात घेतो. पण इथं आपल्याला बी बार मायनस ए बी बारची व्हॅल्यू घ्यायची. बी बारची व्हॅल्यू काय बघायची 2i मायनस 3j प्लस के
मायनस म्हणायचं, ए बारची व्हॅल्यू घ्यायची, ए बी बार फाइंड करा म्हणलं तर हे असं करायचं. समजा बी सी बार काढा म्हणलं, सी बार मायनस ए बार, ए डी बार काढा म्हणलं तर डी बार मायनस ए बार. असं तुम्हाला काही विचारले, ए बी बार का विचारले, ए सी बार विचारले, ए डी बार विचारले, सी बार मायनस ए बार, डी बार मायनस ए बार, असं उलट घ्यायचं. सी बार मायनस ए बार, डी बार मायनस ए बार, असं उलट घ्यायचं आणि ते त्याची जी व्हॅल्यूज असतात किंवा जे वेक्टर दिलेले असतात मांडायचे, त्याची सबट्रॅक्शन करायचे. आता हे सबट्रॅक्शन करतो, ब्रॅकेट ओपन करतो, 2i मायनस 3j प्लस k मायनस साइन चेंजेस 2i प्लस j मायनस k, 2i मायनस 3j प्लस k मायनस 2i प्लस j मायनस k. सो किती साइन चेंज झाली बघा, इथं प्लस होता त्याचा मायनस झाला, मायनस होता त्याचा प्लस झाला, प्लस होता त्याचा मायनस झाला. 2i मायनस 2i 0i मायनस 3j प्लस j मायनस 2j आणि प्लस k मायनस k, त्याची 0k. इट इज द ए बी बार, इट इज द ए बी बार. आता शेवटी काय विचारू शकतील तर ए बी कॅप, ए बी बार, ए बी कॅप विचारतील, काय विचारू शकतील. तर काय करणार तुम्ही, ए बी बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बी बार. काहीही विचारू दे, लक्षात घ्या, काही विचारतो लक्षात ठेवा, फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए बी बार, ए बी कॅप विचारले ना, ए बी कुठं फाइंड केलं आपण, इथे ए बी बार फाइंड केलं. ए बी बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ ए बी बार मीन्स ए बी बार इज 0i मायनस 2j प्लस 0k. म्हणजे तुम्हाला 1 मार्क्स ऐवजी 2 मार्क्सला विचारायचं असेल तर काय तर वाढवणार असेल. अंडर रूट 0 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर 0 स्क्वेअर इक्वल टू 0. आता हे 0i 0k नाही तरी चालतात, फक्त 2j मायनस 2j लिहिला तरी चालतो. म्हणजे आपण सपोज करायचं आहे, हे जर आता मायनस 2j लिहिला, ह्याचा हा 0i असला पाहिजे, हा 0k असला पाहिजे, 0 कोएफिशियंट असला पाहिजे. आणि याचं काय झालं, 0 स्क्वेअर 0 4 0 इज रूट 4 इक्वल टू मायनस 2j डिवायडेड बाय 2. 4चं रूट निघालं 2, 2ला 2 कॅन्सल, यांचं मात्र याचं ओनली जे कॅप असं येऊ शकतं. लक्षात घ्या. तर हा त्याचा ए बी बारचा कॅप, ए बी बारचा समजलं का, अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे काय करायचे. तर ए बी बार फाइंड कसा करायचा हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांच्यामध्ये हा व्हिडिओ सेंड करा. थँक्यू.